ते व्यवस्थेवर विश्वास नसल्याचं मत आहे. काल संध्याकाळ जेव्हा ही घटना झाली त्याच्या 1-2-3 तासानंतर माझं जे गिल आहेत SP यांच्याशी बोलणं झालंय. काल रात्री 3-4 वेळा झालं, आज सकाळपासून 3-4 वेळा झालं. आणि ही जी विकृती म्हणजे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये एकीकडे आपण महाराष्ट्र दिन साजरा करत होतो आणि दुसरीकडे अशी ही बातमी आलेली आहे. या नराधामाला फास्ट ट्रॅक कोर्टमधून तातडीने फाशी झाली पाहिजे ही आमची सगळ्यांचीच मागणी आहे. अतिशय गलिच्छ म्हणजे माणुसकीला लाजवणारी ही सगळी जी कृती आहे याच्यासाठी आपल्याला आठवत असेल एक काळ असा होता जेव्हा उद्धवजींचं सरकार होतं तेव्हा एक शक्ती कायदा आपण आणला होता. तो पासही महाराष्ट्र सरकारने एक मताने केला होता. तो दिल्लीला पाठवला पण दिल्लीला तो भारत सरकारने चर्चेलाही आणलेला नाही. त्यामुळे दुर्दैव आहे. माझी हात जोडून भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की महिला सुरक्षिततेबद्दल याच्याबद्दल प्राधान्य, नागरिकांची सुरक्षितता हा मूलभूत अधिकार आहे. त्यातून या चिमुकलीवर जे झालेलं आहे 3-4 महत्वाच्या गोष्टी मी मागेही माननीय मुख्यमंत्र्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करते. राजकारण होत राहील, हा राजकारण करायची ही वेळही नाही. मी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करते की आमच्या नसरापूरला इथे एक पोलीस चौकी, त्या पोलीस चौकीमध्ये पोलीस यंत्रणा अपेक्षित अशी नाही. त्याच्यानंतर पेट्रोलिंग सातत्याने आम्ही म्हणतोय महिला पोलिसांचं पेट्रोलिंग वाढवा. महाराष्ट्रामध्ये जे महिला सुरक्षितता किंवा महिला न्याय देण्यासाठी जी यंत्रणा होती त्याला आज अध्यक्ष नाही. आणि मग न्याय मागण्यासाठी जायचं कुठे. पण ही बाजू असतानाही मी माननीय पोलीस यंत्रणेचे, माननीय मुख्यमंत्री, माननीय SP पुणे जिल्ह्याचे ह्यांचे मनपूर्वक आभारी मी मानते की एक गोष्ट त्यांनी केली ही मान्य केली पाहिजे आपण की काल हे झाल्यापासून तातडीने अटक झाली आणि पोलीस यंत्रणेने साथ दिली आहे नागरिकांना. पण ह्याच्यात आम्ही समाधानी नाही. याचं कारण असं ज्या क्रूर पद्धतीने ही हत्या झाली आहे ही घटना कुठेही होता कामा नये. आणि महत्वाचा प्रश्न आहे की हा या माणसाचा नराधामाचा 3रा गुन्हा होता. मग जर 3रा गुन्हा आहे तर पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल कशी मिळाली, दुसऱ्या कृती गलिच्छ कृती केल्यावर बेल कशी मिळाली. आमची लेक एवढी गोड चिमुरडी आमची लाडकी तिची हत्या होईस्तोवर थांबलं होतं का महाराष्ट्राचं सरकार. काल पोलिसांनी अतिशय यंत्रणा लावली पण हीच यंत्रणा जर पहिल्याच गुन्ह्यानंतर ह्या नराधामाला फाशी मिळाली असती तर पुढच्या 2 महाराष्ट्राच्या लेखी वाचल्या नसत्या का. त्यामुळे मला महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट हवाय आणि या नराधामाला तातडीने फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि महाराष्ट्राने प्राधान्य सुरू करा आणि देशाला दाखवा की जर महाराष्ट्रात कुठल्याही महिलेशी किंवा कुठल्याही नागरिकाशी अशी गलिच्छ कृती कोणी केली तर त्याला तातडीने फाशीची शिक्षा हे राज्य देईल. हा एक मेसेज हे अपेक्षित आहे आम्हाला महाराष्ट्राच्या सरकारकडून. फास्टॅग कोर्टाचं तुम्ही म्हणताय पण पुण्यातलं जे शिवाजीनगर कोर्ट आहे तिथे फास्टॅगच्या ज्या केसेस आहेत ते चालवण्यासाठी स्पेशल कोर्टच नाहीये, साध्या कोर्टात ते चालवलं जातं, त्यामुळे विलंब होतात. मग फास्टॅगचा आदेश देऊन आश्वासन देऊन उपयोग काय. आश्वासन नकोय आम्हाला ऍक्शन पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी वेळ दिली आहे. आम्ही सगळे नागरिक इथले ग्रामस्थ जाणार आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला. त्याच्यामुळे ते स्वतः वकील आहेत आणि ते स्वतः राज्याचे गृहमंत्री आहेत. आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून अतिशय विनम्रपणे मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. सेम घटना जी आता चाकणमध्ये घडली आहे का मुलावरती लैंगिक अत्याचार करून त्याचाही हे वर्दीची भीती राहिलीच नाही. ही विकृती कशी वाढते. ज्या वर्दीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, महाराष्ट्राच्या पोलिसांना मला सार्थ अभिमान आहे, पण मग त्या वर्दीची का भीती राहिली नाही सामान्य माणसाला या विकृतीला.
म्हणून काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे आणि ते केलं पाहिजे. याआधी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. फास्टॅग कोर्टात चालू असं आश्वासन देतात, मात्र त्याच्यानंतर काही होताना दिसत नाही. आता आरोपी पण ह्याचा पाठपुरावा आम्ही सगळे मिळून करणार आहोत आणि जोपर्यंत या मुलीला न्याय मिळत नाही, त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, आम्ही स्वस्थ बसणार नाही. तरी खरं तर पोलीस प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्यायला हवं होतं कारण 3 गुन्हे या आरोपीला या अगोदर केले. पोलीस कुठेतरी कमी पडलेले आहेत का? नाही, अर्थातच आता आम्ही माहिती घेतोय. मी एसपी नाही विचारले, एसपी माहिती घेत आहेत की आधीच्या 2 गुन्ह्यानंतर ह्याला बेल मिळालीच कशी. या माणसाला त्यांच्या गावातून बाहेर काढून टाकलेलं आहे, हकलून दिलं होतं त्याला गावातून. मग जर गावातून हकलून दिलेला माणूस आपल्या नसरापूरमध्ये आलाच कसा, पोलिसांनी का लक्ष दिलं नाही, एक तर त्याला बेलच कशी मिळाली, हाच पहिला मुद्दा आहे माझा. काही स्थानिकांनी म्हटले ते पोलीस स्टेशन होतं ते शिफ्ट करण्यात आलं. तेच मी तुम्हाला म्हणले ना, मी अगिलशी माझं बोलणं झालेलं आहे. पण शिफ्ट करताना पोलिसांनी तिथल्या कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्यायला हवी होती. ही घटना टळली असती, मात्र शिफ्ट केल्यानंतर परत दुर्लक्ष झालं असेल त्या स्थानिक महिलांचा आरोप आहे. आणि त्यांच्या सुरक्षतेचा सुद्धा प्रश्न असल्याचं महिला म्हणतायत की त्या मुलीवर झालं, आमच्या मुलींचं काय. हा प्रश्न पूर्णपणे रास्त आहे. माझं एसपी पुण्याशी सविस्तर या विषयावर बोलणं झालेलं आहे आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही मंगळवारी भेटू तेव्हा हा मुद्दा पुन्हा आम्ही मांडणार आहे आणि आजच मी माननीय मुख्यमंत्र्यांना या विषयाचं पत्र लिहिणार. त्या मुलीचा मृतदेह काल टू व्हीलरवर नेल्याची माहिती ग्रामस्थांनीच दिलेली आहे. अँब्युलन्स पण आणून दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अनेक गोष्टी आहेत, ज्या गॅप्स आहेत, ज्या चुका झालेल्या आहेत. माझं म्हणणं आहे, आम्हाला आता पहिलं प्राधान्य की त्या नराधामाला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालून फाशी देणं ही आमची पहिली मागणी आहे. आणि ही घटना आता नसरापूरला झाली, ही परत कधीही आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये याच्यासाठी जी काही यंत्रणा लावावी लागेल त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावं. आता त्याला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे, परंतु त्याच्यानंतर परत मग 14 दिवसांची पोलीस कोठडी येऊन पुन्हा त्याला जेलमध्येच पाठवणार का? आता आजच प्रशासनाची आम्ही खूप फॉलोअप घेतोय, त्यामुळे पुढचे 15 दिवस कसे जातील हे आता माननीय मुख्यमंत्र्यांनाही मंगळवारी भेटलं आणि एसपींशी आम्ही सगळे बोलतोय. एसपीनी आम्हाला शब्द दिलाय की आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट आणि तातडीने न्याय देतील. त्याच्यामुळे आपण एक आठवडा 2-4 दिवसाची वेळ ही पोलिसांना देऊ आणि पोलिसांना आम्ही आमच्या अटी शर्ती सांगितल्या आहेत. आम्हाला या नराधामाला तातडीने फाशी दिली पाहिजे ही आमची मागणी आहे. काही नागरिकांनी आज आंदोलन केलं रात्रीपासून. त्यांचं म्हणणं आहे की आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याचं एन्काउंटर करा अशी मागणी लोकांची. अक्षय शिंदे तर अर्थातच म्हणजे लोकांची नाराजी, चीड ही रास्तच आहे ना. बरोबर आहे जी मागणी आहे लोकांची. काय पद्धतीने त्या मुलीची हत्या झाली, अशी काळी मार फासली आहे माणुसकीला आणि दुर्दैव आहे. अक्षय शिंदे प्रमाणे केलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? उद्या आता माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत आम्ही परवाच्या दिवशी. परवा आमची मीटिंग आहे, मग त्यांना आम्ही या सगळ्या गोष्टींची माहिती देणार. आधीच्या फास्टॅग कोर्टात चाललेला केस केंद्राने परत पाठवलेला शक्ती कायदा पुन्हा एकदा अधिवेशन बोलवा. शक्ती कायदा ही रोहितची मागणी पूर्णपणे रास्त आहे. शक्ती कायद्याची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे ही आमची मागणी. फास्टॅग कोर्टात चाललेल्या केसेसचा निकाल अजूनही आला नाही. ही तरी निकाली पडेल का असं वाटतं? याचा फॉलोअप आम्ही सगळे मिळून एकत्र मिळून करणार आहोत आणि या चिमुकलीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.